मैत्रिणींनो, कसे आहात आपण सर्व? तुम्ही सर्व बघत आहात इन्फॉर्मेटिव्ह सर्च यूट्यूब चॅनल आणि पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये. महाराष्ट्र शासन अंतर्गत कायमस्वरूपी नोकरीची सुवर्ण संधी इथे उपलब्ध झालेली आहे. त्याच नोकरीविषयक माहितीचा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुमच्या सगळ्यांसाठी इथे घेऊन आलेलो आहोत. संपूर्ण सविस्तर माहिती आपण इथे बघणार आहोत. कायमस्वरूपी ही नोकरीची सुवर्ण संधी आहे. सरकारी इथे गव्हर्नमेंट जॉबची सुवर्ण संधी तुमच्यासाठी उपलब्ध झालेली आहे. तर कोणत्या पदांसाठी ही भरती असणार आहे, वयोमर्यादा काय आहे, शैक्षणिक अर्हता काय असणार आहे, यासाठी अर्ज कशा पद्धतीने करायचे आहेत, वेतन किती मिळणार आहे, परीक्षा होणार आहे, मुलाखत होणार आहे, कशा पद्धतीने इथे निवड प्रक्रिया राबवण्यात येणार आहे, अशा तुमच्या मनातल्या सगळ्या महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. तर ही नोकरीची जाहिरात जी आहे मित्रांनो, ती प्रसिद्ध झालेली आहे इथे हायकोर्ट ऑफ बॉम्बे यांच्या अंतर्गत. सो इथे उच्च न्यायालय मुंबई यांच्या अंतर्गत इथे ही नोकरीची सुवर्ण संधी उपलब्ध झालेली आहे. तर स्क्रीनवरती तुम्हाला इथे हायकोर्ट ऑफ बॉम्बे यांचं ऑफिशियल पेज दिसत आहे, अधिकृत संकेतस्थळ आहे. संपूर्ण नोकरीविषयक माहिती जी आहे ती ऑफिशियल वेबसाईटवरती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्यामुळे तुम्ही जर या पदांसाठी इलिजिबल असाल तर नक्कीच यासाठी अप्लाय करू शकता. डिटेल माहिती ऑफिशियल वेबसाईटवरती आहे, त्यामुळे नक्कीच इलिजिबल असाल तर अप्लाय करू शकता. कोणत्याही प्रकारची खोटी किंवा फेक जाहिरात ही नाही आहे. नक्कीच या सुवर्ण संधीचा सगळ्यांनी इथे फायदा घ्या. तर चला सविस्तर जाहिरात जी आहे ती इथे आपण बघूया सुरुवातीला, म्हणजे तुम्हाला या पदांसाठी अप्लाय करायचं की नाही ही महत्त्वपूर्ण माहिती इथे बघायला मिळेल. सो इथे हायकोर्ट ऑफ बॉम्बे नागपूर बेंच नागपूर यांच्या अंतर्गत इथे ही भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. सो इथे द रजिस्ट्री ऑफ हायकोर्ट बॉम्बे नागपूर बेंच नागपूर इज ग्रँटेड परमिशन टू प्रिपेअर सिलेक्ट लिस्ट फॉर 45 कॅन्डिडेट अँड वेट लिस्ट फॉर 11 कॅन्डिडेट फॉर द क्लर्कच्या इथे ह्या पोस्ट आहेत. सो 45 सिलेक्टेड कॅन्डिडेट आणि 11 वेटिंग कॅन्डिडेटची लिस्ट इथे लागणार आहे. सो आता यासाठी काय इलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे डिटेलमध्ये आपण बघूया. पण महत्त्वाचं इथे व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी तुमचे कोणी मित्रमैत्रीण फॅमिली मेंबर यापैकी सुद्धा कोणी या पदांसाठी अप्लाय करू इच्छित असेल तर त्यांच्यापर्यंत आजचा हा व्हिडिओ नक्की शेअर करा. तुम्ही सुद्धा आपल्या चॅनलवरती जर आज पहिल्यांदाच आला असाल किंवा अजूनही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनचं बेल आयकन प्रेस करा, म्हणजे असे महत्त्वाचे व्हिडिओ अपलोड केले की त्याची माहिती जी आहे तुम्हाला इथे बघायला मिळेल. तर ही डिटेल जाहिरात जी आहे ऑफिशियल वेबसाईटवरती आहे. त्याचबरोबर आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा इथे अपलोड केलेली आहे. टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर त्याची लिंक सुद्धा याच व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. सो एकूण इथे 56 पदांसाठी ही भरती प्रक्रिया आहे. 45 सिलेक्टेड आणि 11 कॅन्डिडेटची वेटिंग लिस्ट. क्लर्क या पदासाठी पे मॅट्रिक्स तुम्हाला इथे असणार आहे. S10 लेवलचं जे आहे 29,200 पासून 92,300 प्लस याच्यामध्ये अलाउन्सेस आहेत, कारण की कायमस्वरूपी ही नोकरीची सुवर्ण संधी आहे. परमनंट गव्हर्नमेंट जॉब तुम्हाला इथे मिळणार आहे. सो इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे आणि इसेन्शियल कंडिशन काय आहेत बघा. सुरुवातीला एज लिमिट वयोमर्यादा इथे आहे. सो ओपन कॅटेगरीसाठी मिनिमम एज जे सगळ्या कॅटेगरीसाठी आहे 18 वर्ष. ओपन कॅटेगरीज अंतर्गत तुम्ही अप्लाय करत असाल तर 18 ते 38 वर्ष वयोमर्यादा आहे. SC ST OBC रिझर्व्ह कॅटेगरीमधून अप्लाय करत असाल तर तुम्हाला रिलॅक्सेशन मिळणार आहे, ते आहे 43 वर्षापर्यंत. आणि इथे हायकोर्ट गव्हर्नमेंट एम्प्लॉई असेल तर त्यांच्यासाठी एज लिमिट नॉट ॲप्लिकेबल. 18 इयर मिनिमम 18 वर्ष वयोमर्यादा गरजेचं आहे. एज्युकेशन क्वालिफिकेशन महत्त्वाचं. आता हे काय असणं गरजेचं आहे बघा. सो इट पजेस अ युनिव्हर्सिटी डिग्री फ्रॉम रेकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी, प्रेफरन्स बिंग गिवन टू द होल्डर्स ऑफ डिग्री इन लॉ. सो कोणत्याही शाखेतून तुम्ही पदवीधर असाल, डिग्री असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता. प्राधान्य जे आहे डिग्री ज्यांची लॉमध्ये आहे, प्रेफरन्स जे आहे यांना इथे मिळणार आहे. त्याचबरोबर हॅव अ पास गव्हर्नमेंट कमर्शियल सर्टिफिकेट एक्झामिनेशन और एक्झामिनेशन कंडक्टेड बाय गव्हर्नमेंट बोर्ड, गव्हर्नमेंट सर्टिफिकेट इन कॉम्प्युटर टायपिंग बेसिक कोर्स. सो कॉम्प्युटर टायपिंगचा जो बेसिक कोर्स आहे किंवा ITI फॉर इंग्लिश टायपिंग विथ अ स्पीड ऑफ 40 वर्ड पर मिनिट और अबव. ओके, 40चा स्पीड इथे गरजेचा आहे तुमचा. त्याचबरोबर कॉम्प्युटर सर्टिफिकेट गरजेचं आहे. प्रोफिशियन्सी तुमची वर्ड प्रोसेसर, विंडोज, लिनक्स, ॲडिशनल टू MS ऑफिस, MS वर्ड, वर्ड स्टार 7, ओपन ऑफिस यामध्ये असणं गरजेचं आहे. सो हे तुमच्याकडून इथे युनिव्हर्सिटी दिलेल्या आहे त्याच्याकडून हे सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे, तर तुम्ही इथे अप्लाय करू शकता. सो सर्टिफिकेट जे आहे नंतर क्वालिफिकेशन कॉम्प्युटर जे आहे स्पेसिफाय गव्हर्नमेंट डेट इथे दिलेली आहे त्यानुसार असणं गरजेचं आहे. नो कॅन्डिडेट शॅल बी इलिजिबल फॉर द अपॉइंटमेंट. त्याच्यामध्ये जर तुम्ही इंडियन सिटीजन नसाल, इथे कंपोनंट नसाल तर फॉर द कॉन्ट्रॅक्ट
त्याच्यानंतर इट शिल बी कन्व्हिन्स अ क्रिमिनल कोर्ट असेल, पेंडिंग असेल केसेस तर तुम्ही अप्लाय करू शकत नाही. सो बरेच इथे माहिती आहे ती तुम्हाला इथे वाचायची आहे आणि त्यानंतर इथे अप्लाय करायचं आहे. त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे इन ॲडिशन द कॅन्डिडेट मस्ट हॅव ॲडिक्वेट नॉलेज ऑफ अ मराठी लँग्वेज. सो मराठी भाषा तुम्हाला येणं खूप गरजेचं आहे. महाराष्ट्र शासन अंतर्गत हा जॉब आहे, सरकारी नोकरीची सुवर्णसंधी आहे, त्याच्यामुळे मराठी भाषा नॉलेज तुम्हाला असणं, मराठी भाषा येणं यासाठी महत्त्वाचं आहे. त्यानंतर शॉर्टलिस्टिंग कॅन्डिडेट कशा प्रकारे आहे बघा इथे. सो कॅन्डिडेट टू बी शॉर्ट ॲट अ स्टेज ऑफ रिक्रुटमेंट द लिस्ट ऑफ शॉर्टलिस्ट कॅन्डिडेट कॅन बी डिस्प्ले ऑन द ऑफिशियल वेबसाईट. ऑफिशियल जी वेबसाईट आहे बांबू हायकोर्टची, लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये आहे, त्याच्यावरती तुम्हाला जी लिस्ट आहे शॉर्टलिस्टेड कॅन्डिडेटची, सो त्यांना इथे जे आहे कॅन्डिडेट टू बी कॉल्ड फॉर द टेस्ट, सो ती तुम्हाला इथे बघायला मिळेल. आपल्या चॅनलवरती सुद्धा इथे तुम्हाला अपडेट मिळतील लिस्ट अपलोड झाल्यानंतर. इन्स्ट्रक्शन आता ऑनलाईन तुम्हाला इथे अप्लाय करायचं आहे. सो ऑनलाईन फॉर्म कशा प्रकारे भरायचा आहे ते इथे संपूर्ण माहिती दिलेली आहे. लिंक इथे आहे ही ऑनलाईन फॉर्मची. सो महत्त्वाची डेट इथे आहे. सो ऑनलाईन फॉर्म जे आहे तुमचे सुरू झालेले आहेत 11 वाजेपासून 13 तारीख म्हणजे आजच इथे फॉर्म सुरू झालेले आहेत. सो सगळ्यात सुरुवातीला सगळ्यात प्रथम तुमच्यासाठी ही माहिती आम्ही घेऊन आलेलो आहोत. 13 मेपासून 11 वाजेपासून फॉर्म सुरू झालेले आहेत, ते 27 मेपर्यंत तुम्हाला 5 वाजेपर्यंत फॉर्म जे आहेत यासाठी भरता येणार आहेत. सो आजपासून अर्ज सुरू झालेले आहेत. ज्यांना यासाठी अप्लाय करायचं आहे लवकरात लवकर अर्ज भरा. अर्ज भरण्यासाठी शेवटच्या दिवसांपर्यंत वाट बघू नका, कारण की ऑनलाईन अर्ज इथे भरायचे आहेत. बऱ्याच वेळा शेवटच्या दिवसांमध्ये वेबसाईटवरती जास्त लोड आल्यामुळे अर्ज भरण्यामध्ये अडचण येऊ शकते. त्यामुळे तुम्हाला जर अर्ज भरायचे असेल तर लवकरात लवकर यासाठी अर्ज इथे भरायचे आहेत. सो बिफोर कमिन्सिंग द फिल द रेस्ट ऑनलाईन ॲप्लिकेशन कॅन्डिडेट शॅल फी अ रजिस्ट्रेशन फी ऑफ 200. सो 200 रुपये तुम्हाला रजिस्ट्रेशन फी भरायची आहे, जी तुम्हाला ऑनलाईन मोडद्वारेच इथे भरायची आहे. तुमचा ईमेल आय डी इथे तुम्हाला प्रोव्हाइड करायचा आहे करेक्ट मोबाईल नंतर. कॅन्डिडेट शुड फिल अ करेक्ट इन्फॉर्मेशन, जे काही इन्फॉर्मेशन आहे. त्याच्यानंतर ॲप्लिकेशन फॉर्म फिल करताना तुम्हाला क्वालिफिकेशन डिटेल इथे गरजेचे आहे, ज्याच्यामध्ये SSC HSC ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन जे काही तुमचं डिग्री आहे ती संपूर्ण माहिती. पर्सेंटेजनुसार इथे तुम्हाला जे आहे मार्क्स इथे फिल करायचे आहेत. इथे फोटोग्राफ तुम्हाला जे काही अपलोड करायचे आहे त्याची साईज इथे दिलेली आहे. सो सुरुवातीला ही जी PDF आहे ती नीट वाचा. टेलिग्रामवर सुद्धा उपलब्ध आहे PDF जी आहे. ओके, संपूर्ण माहिती इथे भरून झाल्यानंतर ओके, सो रजिस्ट्रेशन फी जी आहे कशा प्रकारे भरायची आहे ती सुद्धा तुम्हाला इथे माहिती दिलेली आहे. त्याच्यानंतर स्कीम ऑफ एक्झामिनेशन ऑनलाईन तुमची इथे प्रोसेस ही झाल्यानंतर स्कीम ऑफ एक्झामिनेशन कशा प्रकारे असणार आहे बघा. सो स्क्रीनिंग किंवा रिटर्न टेस्ट जी आहे तुमची ऑब्जेक्टिव्ह मल्टिपल चॉईस क्वेश्चन याच्यामध्ये आहे. सो मराठीचं तुमचं याच्यामध्ये तुम्हाला मराठीचं व्याकरण, ग्रामर, कन्स्ट्रक्शन ऑफ सेंटेन्स युजिंग वर्ड 10 क्वेश्चन 10 मार्क्स असणार आहे. इंग्लिशचं सुद्धा सेम स्पेलिंग ग्रामर तुमचं असणार आहे. 20 प्रश्न 20 मार्क्स. त्याच्यानंतर जनरल नॉलेजचे 10 प्रश्न 10 मार्क्स. जनरल इंटेलिजन्सचे 20 प्रश्न 20 मार्क्स. अरेथमॅटिकचे तुम्हाला 20 प्रश्न 20 मार्क्स. कॉम्प्युटरचे इथे 10 प्रश्न 10 मार्क्स. त्याच्यानंतर इथे तुम्हाला एक्सपेक्ट फॉर अ मराठी लँग्वेज रिलेटेड क्वेश्चन अदर जे क्वेश्चन्स आहेत इट विल इन इंग्लिश लँग्वेज. सो इंग्लिश लँग्वेजमध्ये तुमचा हा पेपर असणार आहे. मॅक्झिमम 90 मार्क्स इथे असणार आहे. पासिंग मार्क्स 45 तुम्हाला इथे गरजेचं आहे. त्यानंतर क्लर्कसाठी ही पोस्ट आहे. सो टायपिंग टेस्ट तुमची इथे होणार आहे. सो पॅसेज कंटेनिंग अप्रॉक्सिमेट वर्ड 400 ज्याचे मॅक्झिमम तुम्हाला 20 मार्क्स आणि मिनिमम पासिंग मार्क्स 10 इथे. त्याच्यानंतर तुमची वायवा इथे होणार आहे ज्याचे 40 मार्क्स तुम्हाला इथे असणार आहे. सो अशा प्रकारे ही तुमची एक्झामचं इथे स्वरूप दिलेलं आहे. सो जे इलिजिबल शॉर्टलिस्टेड कॅन्डिडेट असतील स्क्रीनिंग टेस्टसाठी त्यांना इथे टायपिंग टेस्टसाठी इथे जे आहे बोलवण्यात येणार आहे. सो टायपिंग टेस्ट अँड कॅन्डिडेट क्वालिफाईंग द टायपिंग टेस्ट विल बी कॉल्ड बाय द वायवा. ओके, सो त्याच्यानुसार तुमचं सिलेक्शन प्रोसेस इथे दिलेली आहे. ॲडमिट कार्ड जे आहे तुम्हाला ऑफिशियल वेबसाईटवरती बघायला मिळेल, तिथून तुम्ही प्रिंट करून घेऊ शकता. सो टाईम टेबल एक्झामचं पूर्ण जी माहिती आहे ऑफिशियल वेबसाईटवरती तुम्हाला बघायला मिळणार आहे. त्याच्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे. सो जे कॅन्डिडेट आहे हू लाईकली कॉल्ड फॉर वायवा शॅल सबमिट ऑफिस सेल्फ अटेस्टेड कॉपी. सो त्यावेळी तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट जे आहेत इथे सबमिट करायचे आहे. डॉक्युमेंटची संपूर्ण लिस्ट इथे दिलेली आहे. जे काही महत्त्वाचे नेहमीप्रमाणे तुमचे एज्युकेशन क्वालिफिकेशन, एक्सपिरियन्स सर्टिफिकेट, कॅटेगरी अंतर्गत अप्लाय करत असाल तर ते, तुमचं आधार कार्ड, फोटो ही संपूर्ण डॉक्युमेंट तुम्हाला इथे लागणार आहे. तो संपूर्ण माहिती आहे. सिलेक्टेड कॅन्डिडेट वेट लिस्ट कशा प्रकारे आहे ते बघा आणि बाकीच्या सगळ्या महत्त्वाच्या इन्स्ट्रक्शन इथे दिलेल्या आहेत. माझ्यामध्ये संपूर्ण इथे फॉर्म डिक्लेरेशन आहे, हे सुद्धा तुम्हाला फिल करून द्यायचं आहे. कॅरेक्टर सर्टिफिकेट इथे फॉर्म आहे. सो संपूर्ण माहिती तुम्हाला इथे दिलेली आहे व्हिडिओमध्ये. ऑफिशियल वेबसाईट जी तुम्हाला अप्लाय करायची लिंकसुद्धा इथे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघायला मिळेल तुम्हाला.
ह्या दिलेल्या लिंकवरती क्लिक करून तुम्हाला तुमचे ऑनलाईन फॉर्म जे आहे ते इथे फिल करायचे आहे. सो सुरुवातीला इथे रजिस्ट्रेशन तुम्हाला करावं लागणार आहे. फाइंड युअर रजिस्ट्रेशन ID आणि प्रिंट युअर ॲप्लिकेशन फॉर्म. सो गाईडलाईन्स पूर्ण इथे दिलेल्या आहेत तुम्हाला बघा फॉर्म संबंधित कशा प्रकारे. सो तुम्हाला रजिस्ट्रेशन सुरुवातीला इथे करावं लागणार आहे. सो तुम्हाला तुमचा मोबाईल क्रमांक, ईमेल ID फिल करून रजिस्ट्रेशन जे आहे इथे तुम्हाला करायचं आहे. सो क्लर्कच्या ह्या पोस्ट आहे, तुमचं नेम, पोस्टल ॲड्रेस, डिस्ट्रिक्ट, ईमेल ID, मोबाईल नंबर. सो तुमची ही संपूर्ण माहिती आहे बघा इथे. डिटेल ऑफ एज्युकेशन, क्वालिफिकेशन. सो संपूर्ण माहिती यस नो इथे करायचं आहे. त्याच्यानंतर नेम ऑफ ॲड्रेस, रिस्पेक्ट पर्सन हू नो द कॅन्डिडेट. सो रेफरन्स तुम्हाला इथे द्यायचा आहे. त्याच्यानंतर पेमेंट डिटेलसाठी इथे डिक्लेरेशन आहे, सिक्युरिटी कोड ॲग्री करून तुम्हाला हे फॉर्म पुढे प्रोसीड करायचं आहे. आणि त्यानंतर प्रिंट ॲप्लिकेशन तुम्हाला इथे लास्टला करायचं आहे. सो संपूर्ण डिटेल माहिती व्हिडिओमध्ये दिलेली आहे. तरीसुद्धा अजूनही काही प्रश्न असतील तर नक्कीच तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. फॉर्म भरताना काही अडचणी येत आहे, फॉर्म भरण्याचा सेपरेट व्हिडिओ तुम्हाला हवा आहे का, ते सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. जर बऱ्याच जणांच्या रिक्वायरमेंट आल्या फॉर्म कसा भरायचा याचा सेपरेट व्हिडिओ बनवा, तर त्याचासुद्धा सेपरेट व्हिडिओ तुमच्यासाठी लवकरच चॅनलवरती उपलब्ध होईल. सो जर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. व्हिडिओला मित्रांनो शेअर करा जास्तीत जास्त, कारण की बऱ्याच दिवसांनी ही सुवर्णसंधी उपलब्ध झालेली आहे. बरेच जण नोकरीच्या शोधात असतात पण त्यांच्यापर्यंत माहितीच पोहोचली जात नाही. त्याच्यामुळे व्हिडिओ बघणाऱ्या प्रत्येकाने व्हिडिओला एक शेअर नक्की करा. पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.